नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर इयत्ता 9वीचा मराठीच्या पेपरमध्ये जाहिरात लेखन हे एकूण 5 मार्क्ससाठी विचारले जाते आणि यामध्ये जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमचा 9वीच्या मराठीच्या पेपरमध्ये जाहिरात लेखनमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स तर येतीलच, परंतु तुमचा पुढल्या वर्षीचा 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत देखील याचा सराव होईल आणि तुमची तयारीही नक्कीच चांगली होईल. तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर जाहिरात लेखनमध्ये सर्वात आधी तुम्हाला यामध्ये एक विषय दिला जातो प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्यानुसार तुम्हाला मुद्दे देखील दिले जातात. त्यावरून तुम्हाला काय करायचे असते, अशी एक अट्रॅक्टिव्ह म्हणजेच आकर्षक अशी जाहिरात तयार करायची असते, ज्यामध्ये कमीत कमी शब्दांचा वापर करायचा असतो, परंतु तुमचा जो विषय आहे तो वाचणाऱ्याला किंवा तुमचे जे पेपर चेक करणार आहेत शिक्षकांना त्यांना थेट समजला पाहिजे आणि ज्यावरून तुमचं मार्क्समध्ये देखील वाढ झाली पाहिजे, असं तुमचं अट्रॅक्टिव्ह जाहिरात लेखन असलं पाहिजे. तर जाहिरात लेखन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, काय करू नये आणि काय केले पाहिजे, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक नीट पहा आणि तुम्ही देखील अशाच प्रकारे पेपरमध्ये जाहिरात लेखन हे करायचे आहे. तर सर्वप्रथम पहा, तुम्हाला विषय दिलेला आहे आईस्क्रीम पार्लरची जाहिरात तयार करा. तर यामध्ये पाहू शकता, सर्वात आधी तुम्हाला एक आय कॅचिंग असं त्याचं टायटल म्हणजेच मथळा त्याचा लिहायचा आहे. तर उन्हाळ्यात थंडावा सर्वांसाठी, आस्वाद आईस्क्रीम पार्लर. तर यामध्ये आईस्क्रीम पार्लरचं नाव आस्वाद तुम्ही काहीही देऊ शकता. इथे मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दिलेलं आहे. त्यामुळे असं अट्रॅक्टिव्ह तुम्ही फॉन्ट जे असतं अक्षरांचं ते वाढवून तुम्ही किंवा व्यवस्थित अगदी अट्रॅक्टिव्ह दिसावं असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला कुठेही स्केच पेनचा किंवा कोणत्याही इतर रंगीत पेनांचा वापर न करता जी तुम्ही परीक्षेत लिखाणासाठी पेन, बॉल पेन किंवा जेल पेन घेतलेले आहे त्यानेच हे काय करायचं आहे, जाहिरात ही तयार करायची आहे. इथे सर्व मुले काय करतात, तर हे स्केच पेनचा, पेन्सिलचा वापर करतात आणि त्यांचं मार्क हे घालून बसतात. त्यामुळे इथे कुठेही पेन्सिलचा आणि स्केच पेनचा वापर अजिबात करायचा नाही. जे तुमचं पेन वापरणार आहात त्याचाच उपयोग करून तुम्हाला अशी आकर्षक अशी जाहिरात तयार करायची आहे. तर इथं पाहू शकता फॉन्ट कसं लिहिलेलं आहे पहा, उन्हाळ्यात थंडावा सर्वांसाठी. तर ह्याचं अक्षर हे मोठं लिहिलेलं आहे आणि आस्वाद आईस्क्रीम पार्लर. तर तुमच्या आईस्क्रीम पार्लरचं नाव काय असणार आहे, आस्वाद. तर त्याला तुम्ही काय केलेलं आहे, तर व्यवस्थित अगदी विरामचिन्हांचा तिथे वापर केलेला आहे, जेणेकरून तुमचं आईस्क्रीम पार्लरचं नाव हे व्यवस्थित दिसावं. यासाठी तुम्ही त्याला व्यवस्थित अगदी चौकोनात जरी लिहिलं तरी तुम्हाला ते अट्रॅक्टिव्ह तुमची जाहिरात दिसणार आहे. त्यानंतर पाहू शकता, तुमच्या इथे आईस्क्रीम पार्लरमध्ये कोणकोणते प्रकार उपलब्ध आहेत त्यांची नावे अगदी व्यवस्थित लिहिलेली आहेत. मलाई आईस्क्रीम, चिकू, आंबा, चॉकलेट, अननस, ड्रायफ्रूट्स इत्यादी. त्यानंतर पहा, एखादी तुम्हाला काय करायची ऑफर यामध्ये लिहिलं तरी तुम्ही चालेल, जेणेकरून तुमची जाहिरात ही आकर्षक होईल आणि याचं छाप व्यवस्थित पडेल आणि मार्क्समध्ये देखील वाढ ही होणार आहे. तर 100 रुपयांच्या आईस्क्रीम खरेदीवर 2 चॉकलेट कोन आईस्क्रीम. त्वरा करा, आजच दुकानाला भेट द्या. जेणेकरून तुमची ही जी जाहिरात असणार आहे त्याला एक व्यवस्थित अगदी तुमची ही जाहिरात वाचल्या की काय आहे या जाहिरातमध्ये हे समजलं पाहिजे वाचणाऱ्याला. त्यामुळे व्यवस्थित अगदी मोफत आहे आणि असा ऑफर तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. तर इथे डायग्राम देखील पेननच काढलेली आहे, तुम्ही पाहू शकता आईस्क्रीमची. त्यानंतर इथं वेगवेगळ्या आकृत्यांचा देखील वापर करून तुम्ही तुमचा जे विषय आहे ते तुम्हाला समजून पटवून लिहायचं आहे. इथं घरपोच सेवा उपलब्ध, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त तुमचा विषय कसा वाचणाऱ्याला समजायला पाहिजे हे यातून तुम्हाला जाहिरातीमधून काय करायचं असतं, तर पटवून द्यायचं असतं. त्यामुळे असं वेगवेगळ्या तुम्ही थोड्याशा शब्दांचा वापर करून वेगवेगळ्या आकृत्यांचा उपयोग करून तुम्ही काय करू शकता, तुमची ही जाहिरात व्यवस्थित अगदी चौकोन काढून व्यवस्थित त्यामध्ये लिहू शकता. तर त्वरा करा, त्वरा करा, आजच दुकानाला भेट द्या, संधीचा लाभ घ्या. त्यानंतर पत्ता आणि ईमेल किंवा फोन नंबर लिहायला अजिबात विसरायचे नाही, त्यासाठी देखील मार्क्स हे असतात. त्यामुळे पत्ता पाहू शकता काय लिहिलेला आहे, तर आस्वाद आईस्क्रीम पार्लर, गांधी चौक, नाशिक. पिनकोड लिहिला आहे पाहू शकता आणि त्यानंतर ईमेल आस्वाद आईस्क्रीम
आणि @gmail.com. तर अशा प्रकारे पत्ता, त्यानंतर एखादी ऑफर असेल तर ती व्यवस्थित अगदी लिहायची. तुमच्या इथे कोणकोणते प्रकार उपलब्ध आहेत आणि इथे घरपोचही तुम्ही सेवा उपलब्ध आहे, त्यामुळे ती देखील तुम्ही लिहायला विसरायचे नाही. तर अशा प्रकारे तुमचं जे आस्वाद आईस्क्रीम पार्लरची ही जाहिरात व्यवस्थित अगदी आकर्षक केलेली आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला फक्त पेनेचाच वापर करून काय करायचे आहे, परीक्षेमध्ये ही जाहिरात लेखन करायचं आहे आणि 5 पैकी 5 मार्क्स यामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत, घेऊन जायचे. अजिबात इथे कोणत्याही स्केच पेन किंवा पेन्सिलचा वापर टाळावा, जेणेकरून तुम्हाला देखील यामध्ये 5 पैकी 5 मार्क्स हे नक्कीच मिळणार आहेत. वेगवेगळ्या तुम्ही अक्षर व्यवस्थित अगदी छोटे मोठे यामध्ये काढले तरी चालतील. एकच फॉन्ट ठेवू नका, कारण ते थोडंसं काय करतं, अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी कमी दिसतं आणि त्यामुळे तुमचं थोडंसं अक्षरांचा अगदी फॉन्ट जरी तुम्ही वाढवलात तुमच्या, तर व्यवस्थित अगदी ते देखील व्यवस्थित दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जाहिरात लेखन इयत्ता 9वी आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत देखील हे जाहिरात लेखन हा विषय असणार आहे रायटिंग स्किलमध्ये आणि त्यामध्ये देखील तुम्ही हा सराव करू शकता, जेणेकरून तुमची बोर्डाच्या परीक्षेसाठी तयारी ही आत्ताच नक्की होईल आणि तुम्ही 9वीमध्ये देखील यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.